नवी मुंबई इलाके से एक दिल दहला देने वाली खबर सामने आई है। यहाँ 16 वर्षीय छात्रा अनुष्का शाहजी केवले ने स्कूल में शिक्षिका द्वारा अपमानित किए जाने के बाद आत्महत्या कर ली। इस मामले में स्कूल की मुख्याध्यापिका कविता देशमुख के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने का मामला दर्ज किया गया। इधर मृतका अनुष्का के परिजनों ने रबाले में कैंडल मार्च निकालकर शिक्षिका की गिरफ्तारी और कड़ी कार्रवाई की मांग की है। मृतका अनुष्का के पिता शाहजी केवले बोले कि मेरी बेटी को स्कूल में सबके सामने अपमानित किया गया। वो बहुत परेशान थी। हमने सोचा था कि पढ़ाई पूरी करके वो हमारा सहारा बनेगी, लेकिन अब हमारे पास कुछ भी नहीं बचा। हम सिर्फ यही मांग करते हैं कि जिम्मेदार लोगों पर सख्त से सख्त कार्रवाई हो। आमची मागणी पोलीस प्रशासनाला होती। पोलीस प्रशासनाने मागणी आमची मान्य केली। अॅट्रॉसिटीचे गुन्हे वगैरे नोंद केलेले आहेत। तपास चालू आहे। आरोपीला पकडलेलं पण आहे। सगळं प्रशासन सांगेल त्या हिशोबाने त्यांनी काम केलेलं आहे। आम्ही फक्त आता शाळेमध्ये जाऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी स्कॅन्डल मोर्चा काढतो। अनिकेत मात्र तुम्हाला वारंवार पाठिंबा देत आहे। खासदार देखील आपल्याला भेटायला आले। सर्व पक्षातले लोक आले। सर्व पक्षांनी माझ्या बाजूने पाठिंबा दिला आहे। प्रशासनाला सांगेल तसे प्रशासनाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे। काय वाटतं, न्याय मिळेल मग आपल्याला? हो, भेटणार आहे। प्रशासन न्याय देणार आहे। आम्हाला सांगितलं आहे तुम्हाला न्याय भेटेल। शिक्षिका हा, फरार आहे। सध्या भेटलेले आहेत, पण ते आणखी आता तब्येत डाऊन असल्यामुळे ते सध्या दवाखान्यात ऍडमिट आहेत। उद्या SP साहेब आलेले। SP साहेब म्हणजे उद्या मी स्वतः जाणार आहे त्यांना। ते सर मला तर काय शाळेमध्ये ते असा प्रकार घडला की कॉपी भेटते म्हणून मुलीला टॉर्चर केलं गेलं। मुलगी घरी आली, तिला काही नाही। ऍक्च्युली पहिल्या स्टार्टिंगला शाळेनं पकडलं मुलाच्या पॅरेंटला फोन करायला पाहिजे होता। कोणी फोन वगैरे काही केला नाही। मुलीला परत मुलीवरती काय दडपण वगैरे काय होतं? आता शाळेत जेवढा टॉर्चर केलं साहेब, पालक म्हणून कधी आपल्याला सांगण्यात नाही एकदम फ्रँकली मुलीचं स्वप्न काय होतं? माझं स्वप्न होतं की मी अकॅडमी जॉईन करेन आणि पोलीस भरतीमध्ये जाईन। ऍक्च्युली तिने साहेब शुक्रवारी बर्थडे झाला। शुक्रवारी नंतरच बर्थडेला सामान आणायला गेलं तर पहिल्या अकॅडमीसाठी तिने बूट आणलं होतं। बूट सुद्धा आणखी नवीन घरातच आहे।